2024च्या काउन्सिलिंगमधील अतिशय महत्त्वाचा टप्पा. आयुष, BMS, BHMSचं जे काउन्सिलिंग शेड्यूल्ड आहे, तर ते एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहे. खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर आतापर्यंत कुठेही सीट मिळाली नसेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा. बघा, EECC या वेबसाईटवर सध्या आपण आहोत आणि यामध्ये जर समजा आपण लेटेस्ट ज्या न्यूज आहे, तर त्या स्क्रोल होताना ज्या दिसतायत, तर त्याकडे जर लक्ष दिलं आपण, तर न्यूज अँड इव्हेंटमध्ये एक लेटेस्ट शेड्यूल्ड आपल्याला आलेलं दिसतं. बघा आता यामध्ये हे जे नोटीस आहे, तर या नोटीसवर आपण क्लिक करूया. आता यावर जर आपण क्लिक केलं, हे अगोदर मी डाउनलोड करून घेतलेलं होतं. मी परत एकदा डाउनलोड करून हे सगळं आपण व्यवस्थित बघूया. बघा यामध्ये 9 तारीख देण्यात आलेली आहे, 9/1/2025. आता जे शेड्यूल्ड आहे, ते या शेड्यूल्डमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध झालेली आहे आणि डीम्ड कॉलेजमध्ये काही सीट्स आहेत, की ज्यामध्ये आपण सध्या 13 जानेवारीपर्यंत ॲडमिशन करू शकतो. आता या नोटीसमध्ये एक जर आपण पेज बघितलं, तर हे एक पेज आहे, की जे महत्त्वाचं आहे. 8/1/2025चं आणि यानुसार शेड्यूल्ड जे एक्सटेंड झालेलं आहे. आयुषची जी कट ऑफ डेट आहे, तर ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ती कट ऑफ डेट आता 13 जानेवारी 2025 असणार. आता यामध्ये नेमका आपल्याला अजून काय फायदा होऊ शकतो? तर बघा, आता अशातच एक नवीन जे नोटीस आहे, तर ते UPनं पब्लिश केलेलं आहे. UPचं जर समजा आपण शेड्यूल बघितलं, तर UPच्या शेड्यूलनुसार आता हे जे आहे, तर हे आपलं डीम्ड कॉलेजमध्ये असणाऱ्या सीट्स आहेत. बघा शालिनीताई मेघे जे BHMS कॉलेज आहे, तर तिथं जवळपास 70 सीट्स आहेत. तर त्यामुळं तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून नक्कीच त्या डीम्ड कॉलेजला प्रिफर करू शकता. जर समजा आपण UPचं जर शेड्यूल बघितलं, तिकडं सुद्धा BMS, BHMSच्या सीट्स ज्या व्हॅकन्सी आहे, तर तिकडे जर तुम्हाला जायचं असेल, तर आज रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे UPच्या 10 तारीख आहे आजची आणि यानंतर तुम्हाला आजच समजा सगळं जे फीज वगैरे आहे, जे डिपॉझिट असतं त्यांचं ₹50,000 तर ते सर्व आजच भरावं लागतं. जर कॉलेज नाही मिळालं, तर ते डिपॉझिट तुमचं तुम्हाला परत येतं. जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर ते आजच होणार रात्री म्हणजे साधारण एक 4 वाजेपर्यंत संध्याकाळी रात्री नाही तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया कंप्लीट होईल आणि एक जी मेरिट लिस्ट आहे, तर ती आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पब्लिश होईल आणि या मेरिट लिस्टनुसार नंतर मग समोरच्या प्रक्रिया ज्या आहेत, तर त्या केल्या जातील. नक्कीच तुम्हाला जर UPचं काउन्सिलिंग करायचं असेल, तर एक नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके, आज आपण थांबूया. बाय.